सारे असे स्वागत करते। तर नवरात्र चालू आहे, उपवासाचाच पदार्थ दाखवणार आहे, तो म्हणजे भगरीचा भात। अगदी योग्य प्रमाणात पाणी वापरून कसा बनवायचा, तुम्ही खिचडी भात म्हणू शकता किंवा आपला भगरीचा भात, तिखट भगरीचा भात असे म्हणू शकता। खिचडी भात यासाठी की आपण त्यामध्ये बटाटा, शेंगदाणा, मिरची वगैरे सगळंच घालतो आहे, त्यामुळे खिचडी भात। तर अशा पद्धतीने मस्त असा आपला भगरीचा खिचडी भात तयार झालेला आहे आणि त्याबरोबर काकडी, शेंगदाण्याची आमटी आणि मस्त अशी ताकात शिजवलेली चटणी। अगोदरच्या रेसिपीमध्ये मी दाखवलीच आहे कशी बनवायची ती, हवी असेल तर नक्कीच कमेंटमधून सांगा, लिंक देते मी वरून। ठीक आहे, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर काय करायचं आहे ना, प्रमाण सांगते मी। इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे भगर किंवा काही ठिकाणी वरई म्हणतात त्याला। तर मी भगर 1 वाटी घेतली आहे। ती आपल्याला भातासाठी अशी मंद आचेवर साधारणतः 4 ते 5 मिनटं भाजायची। ज्यावेळेस छान अशी भाजते ना, तर तुम्ही पाहू शकता कलर असा चेंज होतो, पांढरट कलर होतो। इथपर्यंत आपल्याला ही वरई भाजून घ्यायची, म्हणजे आपला भात ना खूप छान असा खमंग असा होतो आणि मोकळा सुटसुटीत असा होतो। पाण्याचं प्रमाण तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे किती घ्यायचं आहे ते। तुम्ही पाहू शकता भगरीचा आपला कलर चेंज झाला आहे। तर स्वच्छ अशी आता ही धुवून घ्यायची 2-3 पाण्याने, भाजल्यानंतर धुवायची। भाजून घेतल्याने खरंच भात खूप छान असा होतो। नक्कीच एकदा ही ट्राय करा रेसिपी तुम्ही। माझ्या सांगितल्याप्रमाणे असे हे एकदम असं फुललेलं आहे आपल्याला भगर। तर इथे मी ठेवलेलं आहे पातेल जरा थोडं आहे ना मोठंच घ्यायचं ज्यावेळेस आपण भात बनवू त्यावेळेस, कारण हा भात डबल टेबल फुगला जातो तर तुम्हाला पाण्याच्या हिशोबाने मी सांगतेच कितपत भात फुगतो ते। तर आता आपण 1च वाटी घेतलेला आहे तांदूळ तो वरईचा। तर आता मी इथे तूप घेतले 2 चम्मच, त्यामध्येच घालायची हिरवी मिरची, अगदी 2-3 मिनिट फक्त फ्राय होऊन द्यायची। यामध्येच घालायचं आहे आपल्याला बटाटा, तोही छान असा 5 मिनटं मंद आचेवर असा फ्राय होऊन द्यायचा। असं केल्याने ना आपला अगदी छान असा बटाटा मस्त असं लागतं। शिजल्यावर अर्धवट शिजूनच घ्यायचं आहे या तुपावरती। तर आपण आता अशाप्रमाणे 4 ते 5 मिनटं फक्त याला हलवत शिजून घेऊया। तर अशा चला फटाफट, नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आणि हे मी सांगते प्रमाण, आता आपण याच वाटीने मी साधारणतः 1 वाटी आपली वरई घेतली होती, तर याच वाटीने मी बरोबर 4 वाट्या पाणी घेणार आहे। चकित होऊ नका, बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण आहे। भरपूर वेळा मी करून बघितलेलं आहे। 4 वाट्या इथे पाणी लागतंच, एका वाटीला 4 वाट्या लागतं, कारण बटाटा घातला आहे, मिरची घातली आणि दाण्याचा आपण जाडसर कूट घालणार आहेत। तर इथे एका वाटीला मी 4 वाट्या पाणी ओतलं आहे। बरोबर एकदम तुम्हाला शेवट कळेलच भात कसा होतो, चिकट वगैरे अजिबात होत नाही, लगदा होत नाही, एकदम परफेक्ट प्रमाणात भात होतो। याप्रमाणे केला तर इथे 4 वाट्या इथे आपण पाणी घालून घ्यायचं आहे। नंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि असं जाडसर शेंगदाण्याचा थोडासा कूट घालायचा आणि उकळी येऊ द्यायची पाण्याला, चांगली छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला वरई ओतून घ्यायची। आणि जर तुम्ही साधा सिंपल पांढरा भात बनवत असाल ना याचा फक्त, तर इथे 3 वाट्या पाणी तुम्हाला बरोबर मापात होईल, कारण आपण बटाटा, दाण्याचं कूट वगैरे घातलं आहे, त्यामुळे 1 वाटी जास्त पाणी लागतं। आणि जर कुकरमध्ये करत असाल तर 2.5 वाटी पाणी टाका। अशा पद्धतीने एकदम परफेक्ट प्रमाण होतं। तर हे 70 ते 80% भात शिजला ना की मग नंतर आपल्याला काय करायचं, मध्ये मध्ये हलवतच राहायचं आहे हा भात, म्हणजे काय होतं एकसारखा भात शिजला जातो आणि खूप छान होतो। तर 70 ते 80% भात शिजल्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून अगदी 10 मिनटं परत अजून शिजून घ्यायचं आहे। आपला 10 मिनटानंतर आपला भात एकदम छान असा शिजला आहे, अजिबात चिकट झाला नाही किंवा काही नाही, मस्त असा आपला भात शिजून तयार झालेला आहे। परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचं। तर चला, आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा।
रेसिपी आवडली असेल शेअर, लाईक, कमेंट जरूर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला पुन्हा अशाच नवीन एखाद्या रेसिपीमध्ये भेटूया किंवा ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.